राशीच्या लोकांसाठी गुरुचं भ्रमण हे पंचम स्थानातून होतोय. कर्क राशीत उच्चीचा झालेला हा गुरु मीन रास असेल तर तुमच्या पंचम स्थानातून होतोय. पंचम स्थानाला गुरु खूप महत्व आहे. गुरु आणि पंचम स्थान खूप जवळचा संबंध आहे, खूप जवळचा बॉन्डिंग आहे. आणि गुरुचं पंचम स्थानातून जे भ्रमण आहे त्याची जी फळं मिळतात ना खूप चांगली मिळतात. हे कसलं पंचम स्थान, हे कसलं स्थान आहे तर हे तुमचं संततीचं स्थान आहे, हे शिक्षणाचं स्थान आहे, हे व्यापाराचं स्थान आहे, हे बिझनेसचं स्थान आहे. ह्या काळात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही एखादी गुंतवणूक केली ना त्यांचा बेनिफिट तुम्हाला खूप चांगला मिळेल. किंवा आधी जर तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल आणि आत्ता ह्या काळात समजा त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार असेल, खूप चांगले मिळतील. दुसरी गोष्ट, जर तुम्ही शिक्षण घेताय कुठलंही असू दे, तुमची शाळेचं एखादी परीक्षा असू दे, तुमची तुम्ही कॉलेज करताय, कॉलेजच्या दशेत काहीतरी तुमच्या परीक्षा असू दे, PhD करताय, तुम्ही एखादी गव्हर्नमेंट परीक्षा देताय, एखादी सरकारी परीक्षा देताय, खूप चांगले मार्क मिळतील, खूप चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील. कारण गुरु हा मुख्यतः शिक्षणाचा कारक आहे आणि तो पंचम स्थानात आता आहे. त्याच्यामुळे खूप 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 दुधात साखर पडल्यासारखं आहे मीन राशीच्या लोकांना. मीन राशीच्या लोकांना 7.5 नक्कीच चालू आहे, पण काय टेन्शन घेऊ नका. 7.5 घाबरायचं कारण नाही. या गुरुचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला संधी येतील. व्यवसायासाठी, करिअरसाठी पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा. 7.5 इग्नोर करा, लक्ष देऊ नका. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.